नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेल्या मसाई पठाराच्या वरती घेऊन निघालेलो आहे। कारण मसाई पठाराच्या एका कोण्यावरती अशी एक प्राचीन गुहा आहे। त्या गुहेचा उल्लेख आपल्याला आतापर्यंत कधीही ऐकायला मिळालेला नाही। ती गुहा आतमधून भरपूर मोठी आहे। ती गुहा कोणी खोदली आणि कशासाठी खोदली हे देखील आपल्याला बघायचं आहे। पण सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे ती गुहा आतमध्ये एवढी मोठी आहे की त्या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय आपण एका भुयारामध्ये आलेलो आहे। त्या गुहेच्या आतमध्ये अनेक लहान मोठे मार्ग आहेत। ते मार्ग कुठेपर्यंत जातात आणि ते का खोदले याचा शोध देखील आपल्याला घ्यायचा आहे। पण मित्रांनो, त्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे। मी आज एकटाच आलेलो आहे, त्यामुळे मी हातामध्ये सर्वप्रथम एक दांडा घेतो बांबूचा। त्यानंतर तिथला परिसर निरीक्षण करतो। त्यानंतर गुहेमध्ये प्रवेश करतो, कारण त्या गुहेमध्ये जर कोणता जंगली प्राणी असेल तर माझ्या आवाजाने तो पळून जाईल। अचानक गुहेमध्ये प्रवेश करणे धोक्याचे असू शकते। सह्याद्रीचा दगड कसा फोडला आणि आतमध्ये एवढी जागा कशी खोदली हे देखील बघण्यासारखे आहे। आणि त्या गुहेच्या आतमध्ये आपल्याला काय काय रहस्यमय बघायला मिळते हे देखील बघण्यासारखे आहे। तुम्ही देखील माझ्या सोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मग तुम्हाला समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला अनेक प्राचीन गुहा आणि रहस्यमय गोष्टी बघायला मिळतात। आता आपण गुहेच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। मी गुहेच्या एकदम जवळ आलेलो आहे, पण सर्वप्रथम इथला परिसर निरीक्षण करतो। त्यानंतर गुहेमध्ये आतमध्ये एंट्री करतो आणि तुम्हाला आतमधून ती गुहा कशी आहे हे देखील दाखवतोय। हे सर्व एकदम रहस्यमय आणि ॲडव्हेंचर असणार आहे। मी आता या गुहेच्या एकदम जवळ आलेलो आहे। हा डोंगर आहे। या कपाडीला या गुहा खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्हाला समोर ही पायवाट दिसत असेल। या पायवाटेने जेव्हा आपण चालत चालत पुढे जातो तेव्हा आपल्याला मोठी गुहा बघायला मिळते। या ठिकाणी कुठेही माणसांचा आपल्याला आवाज येत नाही किंवा प्राण्यांचा आवाज येत नाही। सर्वत्र शांतता आणि गार हवा आपल्या शरीराला टच करून पुढे निघालेली आहे। पुढे जात असताना थोडी भीती वाटते, पण आपण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये राहतो, त्यामुळे घाबरायचं नाही। आणि फायनली तुम्ही बघू शकता या गुहेच्या जवळ मी पोहोचलेलो आहे। आणि ही गुहा किती मोठी आहे बघा। बाहेरून या गुहेचे प्रवेशद्वार एवढे मोठे आहे की या गुहेमध्ये 5 ते 6 माणसे एकदम प्रवास करू शकतात। आतमध्ये जाण्यासाठी ही एक वाट आहे आणि समोर एक वाट आहे, आणि आणखी पुढे गेल्यानंतर अजून 4-5 लहान गुहा पुढे असल्यासारखे आपल्याला दिसत आहे। पण सर्वप्रथम आपण या गुहेमध्ये बाहेरून निरीक्षण करूया। या गुहेच्या आतमध्ये कोणता प्राणी तरी नाही। बाहेरून बघितल्यानंतर गुहा आतमधून पूर्णपणे बघायला मिळत नाही। गुहेचे प्रवेशद्वार नंतर समोरचा भाग आपल्याला बघायला मिळतो, पण आतमध्ये कुठेही प्राण्याचा आवाज किंवा काही दिसत नाही, त्यामुळे पुढचा परिसर सुरक्षित आहे। आता आपण गुहेच्या आतमध्ये प्रवेश करूया। आतमध्ये जाताना थोडे लक्ष देत पुढे जावे लागते। बघू शकता तुम्ही बाहेरून ही गुहा किती मोठी आहे आणि आतमध्ये पण भरपूर मोठी आहे। मी म्हटलं होतं तुम्हाला या गुहेच्या आतमध्ये अनेक मार्ग आहेत। त्या मार्गांचा शोध देखील आपल्याला घ्यायचा आहे। आणि या गुहेच्या आतमध्ये पाणी देखील आहे, त्यामुळे जर कोणी या ठिकाणी आले, या गुहेमध्ये आश्रय घेतला, तर त्यांना या गुहेमध्ये पाणी मिळू शकते। त्यामुळे पाण्यासाठी कुठेही त्यांना धडपडावे लागणार नाही। बघा, इथून एक मार्ग आहे डोंगराच्या आतमध्ये जाण्यासाठी। पुढे त्या कोण्यामध्ये एक मार्ग आहे, या कोण्यामध्ये एक मार्ग आहे आणि या कोण्यामध्ये एक मार्ग आहे। म्हणजे या गुहेतून पुढे जाण्यासाठी 4-5 मार्ग आहेत। आणि या गुहेमध्ये एकदम गारवा आहे, थंडावा आहे, त्यामुळे जंगली साप किंवा जंगली प्राणी अशा गुहेंचा आश्रय घेतात। कारण बाहेर भरपूर ऊन आहे, त्यामुळे या गारव्याला ते येऊन आराम करू शकतात। त्यामुळे सावधगिरी बाळगत मी आता पुढे निघालेलो आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो काही मजा येते, पण पुढे काही घडू शकते बघा। इथे
आणि एक लहान मार्ग आहे आणि या गुहेच्या आतमध्ये हा किती मोठा दगड आहे बघा. या दगडावरती आपण झोपू पण शकतो आणि आराम पण करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो. या गुहेमध्ये या ठिकाणी पाणी टपकते बघा. ह्या दगडावरून खाली पाणी टपकते. अंधार असल्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. आणि पिण्यासाठी या ठिकाणी पाणी आहे. पाण्याचा एक थेंब पडला, त्याचा आवाज तुम्हाला आला असेल आणि दिसला पण असेल पाण्याचा थेंब. आपण आणखी पुढे जाऊन बघूया. पुढे अजून आपल्याला काय बघायला मिळते. आणि मी काय केलं, आज टॉर्च आणायचा विसरलो, त्यामुळे तर मोबाईलच्या टॉर्चने काही क्लिअर दिसत नाही. त्यामुळे आणखी पुढे जाणे धोक्याचे असू शकते मित्रांनो. कारण आणखी पुढे गेल्यानंतर आपण चिखलामध्ये प्रवेश करतो. आणखी पुढे चिखल आहे. त्यामुळे या गुहेचा हा भाग बघण्यासाठी आपल्याला इथूनच सर्व काही बघावं लागणार आहे. मी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण थोडी भीती वाटते कारण पुढे अंधार आहे. त्यामुळे पुढचा भाग थोडा आपल्याला दिसायला अडचण येते. मी आता टॉर्च लावलेली आहे मोबाईलची, त्यामुळे तुम्हाला हा भाग थोडा क्लिअर दिसत असेल बघा. ह्या गुहा आतमधून भरपूर मोठ्या आहेत आणि कशा खोदलेल्या आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. आणि या गुहेच्या आतमध्ये येऊन मी बसलेलो आहे आणि मी या गुहेमध्ये बसल्यानंतर कसा दिसतोय आणि कसा अनुभव येतोय हे आता मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला एकदम क्लिअर दिसत नसेल कारण आतमध्ये अंधार आहे. अंधार असल्यामुळे कॅमेऱ्याचा उजेड थोडा कमी पडत आहे. आणि आतमधून ही गुहा एवढी मोठी आहे आणि या गुहेमध्ये पुढे आल्यानंतर आपल्याला वाकून बसावं लागतं. या ठिकाणी उभा राहण्यासाठी जागा नाही बघा. हा छत आपल्या डोक्याला लागू शकतो. त्यामुळे या ठिकाणी गुडघा घालून किंवा गुडघा टेकून किंवा पायावरती बसावं लागतं. पण या गुहेमध्ये आल्यानंतर एवढा गार अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. बाहेर भरपूर ऊन आहे पण आतमध्ये एवढा थंडावा आहे, जणू काय असं वाटतं आपण बर्फाच्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. ही लाल दगडांची गुहा आहे. ही कोणी खोदली याचा उल्लेख कुठेही नाही, पण ही गुहा कदाचित तपश्चर्या करण्यासाठी बौद्ध भिक्षुकोनी किंवा साधू संतांनी खोदलेली असावी. कारण या ठिकाणी सर्वत्र शांतता आहे. त्यांना त्रास देण्यासाठी कोणीही या ठिकाणी येत नाही. सर्वत्र पक्ष्यांचा आवाज आणि गार हवा आणि शांतमय ठिकाणी साधू संत किंवा बौद्ध भिक्षू यायचे आणि आश्रय घेऊन अनेक वर्ष तपश्चर्या करायचे. त्यानंतर त्यांना भगवंत प्राप्ती व्हायची. त्यामुळे अशा गुहेंचा शोध त्यांनी घेतलेला असावा किंवा त्या गुहा त्यांनी खोदलेल्या असावेत. पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दुश्मनांना चकमा देण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगरामध्ये मराठा मावळ्यांनी अशा गुहा खोदलेल्या आहेत अनेक ठिकाणी. त्यापैकी ही गुहा असू शकते असा माझा अंदाज आहे. कारण जेव्हा या डोंगराच्या वर म्हणजे या गुहेच्या वरून मसाई पठारावरून पन्हाळावरून पावनखिंडच्या दिशेने एक पायवाट जाते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून मुक्त विशाळगडाच्या दिशेने गेले, ती पायवाट या गुहेच्या वरून जाते. त्यामुळे त्यावेळी दुश्मनांना चकमा देण्यासाठी मराठा मावळ्यांनी अशा गुहा खोदलेल्या असावेत. म्हणजे या गुहेच्या आतमध्ये भरपूर जागा आहे. 50 ते 60 मराठा मावळे या गुहेमध्ये लपून बसू शकतात. दुश्मनावरती अचानक हमला करू शकतात. त्यासाठी या गुहा खोदलेल्या असावेत असा पण अंदाज होऊ शकतो. किंवा पांडव काळामध्ये बौद्ध काळामध्ये अशा गुहा खोदलेल्या असावेत हा आपला अंदाज आहे. खरं काय आहे हे आपल्याला माहित नाही. आता आपण या गुहेच्या साईडला असलेल्या अजून काही लहान प्राचीन गुहा आहेत त्या बघूया. त्या किती मोठ्या आहेत आणि त्या गुहेच्या आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते. आपण या गुहा एवढ्याच बघितल्या, आणखी पुढे जाणे धोक्याचे आहे. आपण आता या गुहेच्या बाहेर जाऊया आणि बाहेर असलेल्या अजून लहान गुहा बघूया. त्या गुहा या गुहेच्या डाव्या साईडला आहेत बघा. गुहेचे प्रवेशद्वार आतमधून असे दिसते बघा. प्रकाश गुहेच्या प्रवेशद्वारमधून गुहेमध्ये प्रवेश करतो आणि या ठिकाणी मोहाच्या माश्या देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी कुठेही मोह असू शकतं. त्यामुळे आपल्याला हळू पुढे जावं लागणार आहे. आणि फायनली या गुहेमधून बाहेर पडलो. वाकून वाकून
पुढे यावं लागतं, कारण आतमध्ये जागा हाईटने कमी आहे, रुंदीला भरपूर आहे पण उंचीला कमी आहे. आणि गुहेच्या डाव्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी मला गुहेसारखे दिसत होते. त्याचा शोध घेण्यासाठी मी पुढे आलो, तर मला या अडचणीमधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी गुहेसारखे काहीतरी दिसले. हे काय आहे हे बघण्यासाठी मला आणखी पुढे जावं लागणार आहे. पण या ठिकाणी करवंदाचे मोठमोठे काटे आहेत. सावधगिरी बाळगत पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो. पण ती गुहा नसून दगडाच्या आतमध्ये पाण्यामुळे ही जागा बनलेली आहे. पण ह्या फटीमधून ज्या मुळ्या निघालेल्या आहेत झाडांच्या, त्या मुळ्यांना दुरून बघितल्यानंतर असे वाटते जणू काय हा साप आहे, भला मोठा साप. पण ह्या दगडांमधून निघालेल्या झाडांच्या मुळे आहेत. आणि या ठिकाणी किती अडचण आहे तुम्ही बघू शकता. काटे, झुडपे आणि ही दरड. या दरडीमध्ये मी एकटाच आलो आणि तुम्हाला ही प्राचीन गुहा कशी आहे हे दाखवले. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेल्या मसाई पठाराच्या एका कोण्यावरती घेऊन आलो. आणि कोण्याच्या आतमध्ये असलेली भली मोठी गुहा, म्हणजे त्याला आपण भुयार पण म्हणू शकतो, ते भुयार दाखवलं. आतमध्ये गेल्यानंतर कसा अनुभव येतो आणि आतमधून गुहा कशी आहे हे सर्व आपण बघितले. त्या गुहेच्या डाव्या साईडला असलेली ही दगडांची फट बघितली. ती दुरून बघितल्यानंतर गुहेसारखी दिसते आणि ह्या झाडांच्या मुळ्या सापासारख्या दिसतात. पण जवळ आल्यानंतर निसर्गाची कमाल आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी येताना सुरुवातीला थोडी भीती वाटते, पण सह्याद्रीमध्ये राहणारी माणसे कधीही घाबरत नाहीत. मी एकटा आलो, ह्या गुहा बघितल्या, सुंदर निसर्ग बघितला आणि या गुहेच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व काही दाखवलं. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेल्या अशा गुहा बघा, ज्याचा उल्लेख गुगलवर कुठेही मिळत नाही किंवा त्याचा व्हिडिओ तुम्हाला कदाचित बघायला मिळेल. या गुहेमध्ये तुम्ही येताना सोबत कुणाला तर घेऊन या, हातामध्ये टॉर्च किंवा लाकडी दांडा घेऊन या, त्यामुळे जंगली प्राण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. मी आज या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.